परीक्षेमध्ये अजून एक प्रश्न असतो, स्थानिक किमतीतील फरक काढणे। हा, तो फरक काढताना ही संख्या कोण वाचतं? वाच। 3,91,923। 3,91,923 आणि ह्या दोन 9च्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला काढायचा आहे। हे या 9ची स्थानिक किंमत येईल 90,000, या 9ची स्थानिक किंमत येईल 900 आणि मग ती वजाबाकी करताना तुमची चूक होते। 90,000 वजा 900 ही वजाबाकी करताना तुमच्याकडनं एखाद्या वेळेस या शून्याचा हातचा घेताना तुमच्याकडनं चूक होते। मग ही झटपट काढण्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते। हे किती आहे? 9। 9च्या आधीचा अंक 8। 9च्या आधीचा अंक 8 आणि 10 मधून 9 गेले, किती राहतात शिल्लक? 1। यांच्यामध्ये किती अंक आहे? या दोन 9च्या मध्ये अंक किती आहे? 1 आहे, 1 अंक आहे। मग स्थानिक किमतीतील फरक नेहमी 9च्या पटीत असतो। स्थानिक किमतीमधला फरक नेहमी 9च्या पटीत असतो। मग इथे हा एकच अंक आहे की नाही, म्हणून इथे लिहायचा एकदा 9, एक वेळा काय लिहायचा? 9। आणि ह्या 9च्या पुढे किती अंक आहेत? 2 द्यायचे, 2 शून्य। हा झाला या दोन 9च्या स्थानिक किमतीतील फरक, 89,100। आता आपलं गणित बरोबर आहे का आपण बघू। शून्यामधून शून्य गेला, शून्यामधून शून्य गेला, शून्यामधून 9 जातो, मग हा याच्याकडे गेला, याच्याकडे पण शून्य आहे म्हणून इकडे गेला, इकडून घेतला 1, इथे राहिले 8, याच्याकडे झाले 10 मधून याने 1 दिला, राहिले 9, इथे झाले 10 मधून 9 गेले 9चा 9, 8चा 8 आला बरोबर? आता दुसरी संख्या बघू। हा, रिया सांग, तुझ्या पुस्तकाची संख्या सांग। 25,345। आता ह्या 5च्या स्थानिक किमतीतील फरक विचारला असेल बरोबर? ह्या 5च्या स्थानिक किमतीतील फरक। आता 5च्या आधीचा अंक, 5च्या अगोदर 4 आणि 10 मधून 5 गेले 5 आणि मध्ये किती अंक आहेत? 2, मग इथे 2 वेळा लिहायचा 9। 5च्या पुढे अंक आहे का? नाही। हा झाला यांच्या स्थानिक किमतीतील फरक, 4,995। गौरी तुझा प्रश्न सांग। 4,332। 4,332। आता कशाचा फरक विचारलाय? 2, 3च्या स्थानिक किमतीमधला फरक विचारलाय। 3च्या आधीचा अंक 2, 10 मधून 3 गेले 7। आता यांच्या दोघांच्या मध्ये काही अंक आहे का? नाही, इथे काहीच लिहायचं नाही। आणि या 3च्या पुढे किती अंक आहे? 2, एकच अंक आहे। 2 अंक आहेत का? हा अंक 2 आहे पण घर किती आहेत? एकच आहे, म्हणून इथे द्यायचा 1 शून्य झालं 270 म्हणजे 4,332। या 2, 3च्या स्थानिक किमतीतील फरक झाला 270। अजून कोणाचा प्रश्न होता? ऋषालीचा। बर सांग, विचार ऋषाली। 43,735 आणि 3च्या स्थानिक किमतीतील फरक बरोबर? 3च्या आधीचा अंक 2, 10 मधून 3 गेले 7, यांच्यामध्ये 1 घर आहे म्हणून इथे लिहायचं 9 आणि याच्या पुढे 1 अंक आहे म्हणून लिहायचा 1 शून्य झाला। वजाबाकी करण्यापेक्षा ही पद्धत सोपी आहे की नाही? लक्षात आली? एक अंक देते तुम्हाला मी 101। आता ह्या दोन 1च्या स्थानिक किमतीतील फरक
दोन एकच्या स्थानिक किमतीतील फरक. हा तर तुम्ही तोंडी सांगू शकता. या एकाची किंमत किती? 100 आणि ह्या एकाची एकच. 100 मधून एक गेला 99. हे तर तुम्ही तोंडी सांगू शकता. पण तरी बघा आता ह्या पद्धतीने कसं निघेल. आता एकच्या आधीचा अंक असतो का? 0 असतो. पण इथे हे 10 धरायचे पूर्ण. 10च्या आधीचा अंक 9 आणि 10 मधून एक गेला 10